बाटलीमध्ये आत्मा बंद करतो असं सांगणारा भोंदू मांत्रिक अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। कारण की पुलाची शिरोलीमधील स्मशानभूमीमध्ये मध्यरात्री किशोर लोहार या भोंदू मांत्रिकानं अघोरी पूजा केली होती। फरार मांत्रिक किशोर लोहारासह एकाला शिरोली MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर आज भोंदू मांत्रिकाला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। पुढारी न्यूजनं सुद्धा या भोंदूवर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती। आणि या संदर्भात आणखी बोलूया आमचे प्रतिनिधी शेखर यांच्यासोबत। शेखर, आज किती वाजता या भोंदू मांत्रिकाला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे? श्रद्धा, आज दुपारी याला न्यायालयात हजर करण्यात येईल। मात्र एक गंभीर बाब आपण त्या ठिकाणी बघतोय। स्मशानभूमीमध्ये एक भगवा खरतर कापड डोक्याला गुंडाळलेला हा एक व्यक्ती आहे, ज्याचं नाव किशोर लोहार असं आहे। हा भोंदू बाबा जो आहे तो आपण आत्मा बाटलीत बंद करतोय आणि कुठलाही त्रास आपल्याला होणार नाही असं सांगत अनेकांना त्या ठिकाणी आपल्या जाळ्यात ओढत होता। आणि त्यापैकीच हा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला होता। जवळपास 29 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या दरम्यान हा व्हिडिओ समोर आला होता। त्यानंतर या भोंदूवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत होती। आपण पुढारी न्यूजनं देखील सर्वात पहिला ही बातमी जी आहे ती दाखवली होती। अशा पद्धतीनं स्मशानभूमीमध्ये जर अघोरी प्रकार घडत असतील तर हे अतिशय गंभीर आहे। पुरोगामी शाहू महाराजांच्या या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना सातत्यानं वाढत आहेत। त्यामुळे अशांवरती तात्काळ कारवाई करून त्यांना कडक शिक्षा व्हावी अशीच भूमिका आपण देखील मांडली होती। मात्र पोलिसांनी या संदर्भात कोणीही तक्रार समोर येत नसल्यामुळे आपण गुन्हा दाखल केलेला नाही असं सांगितलं होतं। त्यानंतर स्वतः गिरीश पोंडे जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे या कार्यकर्ते आहेत, त्यांनी या संदर्भातला गुन्हा जो आहे तो दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती। अद्यापही तो फरार होता, मात्र काल त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। शिवाय जो मोबाईलवरती हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्याला देखील ताब्यात घेतलेला आहे। मात्र ही पूजा ज्याच्यासाठी करत होते तो अद्यापही फरार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळते। त्याचाही शोध घेऊन नेमकं हे प्रकरण काय आहे, अशा सगळ्या घटनांना खतपाणी घालणाऱ्या व्यक्तींवरती देखील कारवाई व्हावी अशी देखील मागणी होते। त्यामुळे या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शेखर। आणि हे प्रकरण नेमकं काय आहे आपण सविस्तर पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। Thank you.